महाराष्ट्र टीव्ही 9 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण काका मोठे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती माळशिरस या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काकासाहेबांची मुलाखत घेत आहोत. काकासाहेब, आपले महाराष्ट्र टीव्ही 9 मध्ये स्वागत. आता जे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती माळशिरस गण याची जी निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे किंवा आपली भूमिका काय राहणार आहे, त्याबद्दल आम्हाला आमच्या श्रोत्यांना सांगावे. माझी भूमिका उद्देशाला मी थोडेसे माझे जे काही वाईट काळामध्ये जी काही मंडळी माझ्या बरोबर होती त्यांना बोलावून उद्देशाला तो निर्णय घेणार. भाजप वाढवण्यामध्ये म्हणजे आपणाला तालुक्यात किंवा जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र मानले जाते आणि तुम्ही त्या कठीण काळात भाजपचे काम केलेले आहे. आज आम्ही पत्रकार या नात्याने किंवा चर्चेतून कुठल्याही गावात गेलो तालुक्याच्या, तर तुमचा जर विषय निघाला, काका मोठे असा विषय निघाला, तर तुमच्या बरोबर होते किंवा तुमचे जे चाहते आहेत जुने ते आजही सांगतात, अरे काका मोठे दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, काका मोठे काम करणारा माणूस आहे. तरी पण तुम्ही 20-22 वर्ष थोडं अलिप्तच होता, त्यामुळे तुमची उणीव लोकांना दिसत आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय लोकांना आता परत तुम्ही येत आहात या प्रक्रियेमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, परत यायची इच्छा आहे आता. त्याचं कारण असं की गेले 22 वर्षामध्ये अनेक गोष्टी मी सगळ्या निवडणुका करू शकत असताना सुद्धा मी बाजूला राहिलो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही मगाशी मुंडे साहेबाचा हा विषय घेतला, तर ती खरी परिस्थिती आहे. आज कोणी काही म्हणतं किंवा काही कोण अनेक जण वारसदार झाले किंवा काही जणांचं हे विषय झाला, त्याच्यावरती अनेक नेते मंडळींनी कॉमेंट केल्या. परंतु महाजन साहेब असतील, मुंडे साहेब असतील, वाजपेयी साहेब असतील, आडवाणी साहेब असतील आणि त्या काळचा पक्ष मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज वगैरे ही जी काही मंडळी, उमा भारती, म्हणजे अनेक लोक त्या काळामधले जे काही काम करत होते ते वयानं वयस्कर होते. मी एकदम तरुण होतो, परंतु मी त्यांच्यापर्यंत ते काय कसे बोलतात, कसे काम करतात, त्यांचं काय म्हणजे विजन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यावेळेस म्हणजे माहीत झालेल्या होत्या. मी विशेष करून ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस, तिथून पुढच्या काळामध्ये, आणि त्यावेळेस कारखाना करत होतो, शेतकरी साखर कारखाना चांदापुरीचा, आणि त्या माध्यमातून त्याच्या अगोदर पण मुंडे साहेब, राणे साहेब, परत मनोहर जोशी, बाळासाहेब ह्यांच्याशी तालुक्यामध्ये कारखाना करायचा आहे हा विषय ही मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या कारखान्या त्यावेळेस त्या काळामध्ये सुद्धा 50% वर म्हणजे कपात केली जायची आणि तेवढे पैसे किंवा काय ते काय आजही रेकॉर्डला आहे सगळं. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या आणि भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची, म्हणजे त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे काही दोन पक्ष नव्हते, हे म्हणायला फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. मुळात काँग्रेसनं पक्षच ठेवला नव्हता. म्हणजे देशामध्ये असेल किंवा काय दक्षिणेमध्ये काय राज्य होती की ती त्यांच्या ह्याच्या आंध्र असेल, तामिळनाडू असेल, ओरिसा असेल किंवा कर्नाटक असेल, काय बदल व्हायचे ह्याच्यामध्ये. परंतु महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काँग्रेसची राजवट होती आणि त्याच्यामध्ये ठराविकच मंडळी त्या काळामध्ये ही म्हणजे सातत्यानं ते किंवा त्यांची मुलं किंवा त्यांचे नातू असेच आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, हे बदल काहीच नाही अजिबात. म्हणजे असा हा विषय झाला आणि त्याही ह्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये मी ज्यावेळेस म्हणजे मी 99-95च्या निवडणुका बघितल्या होत्या. आमचे त्यावेळेस 99ला सुभाष अण्णा पाटील भाजपाचे उमेदवार होते. तर त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं मला सगळीकडं, कारण गेल्या वेळची निवडणूक हारली त्याचं दुःख होतं 95चं, आपण 99ची निवडणूक ही जिंकायची कसल्या परिस्थिती, त्याच्यामुळं मी पूर्ण तालुका वाडी ना वाडी, वस्ती ना वस्ती ही सगळं त्यावेळेस हे चाललं होतं आणि माझ्याजवळ दुसरं जिल्हा परिषद सदस्य पदाचं हत्यार होतं. त्याच्यामुळं जरी समजा मी वयानं कमी असलो तरी सुद्धा ह्या सगळ्याही ह्याच्यामध्ये मी पॉलिटिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं. ह्या सगळ्या इंग्लिशच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही,
परंतु ह्या सगळ्याही ह्याच्यामध्ये जगामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, ग्रामपंचायतीमध्ये असेल, तालुका पंचायत, जिल्हा परिषदेमध्ये असेल, कशा पद्धतीनं कारभार चालू तो आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये तर जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, लोकांना माहित सुद्धा नसायचं की जिल्हा परिषदे हे सुद्धा एक सभागृह आहे आणि पंचायत समितीचं हे एक सभागृह आहे आणि इथं आपलं म्हणजे जिल्हा परिषद तसं बघायला गेलं तर जिल्हा मंत्रालय आणि तालुका पंचायत समिती म्हणलं तर तालुका मंत्रालय. ह्याची जाणीव ठेवून मात्र लोकांना काही नाही या सगळ्याही ह्याच्यात. आणि ही त्या काळामध्ये मी करायचा प्रयत्न केला. अनेक योजना असतील, अनेक गोष्टी असतील, अगदी सार्वजनिक अगदी आमचे विरोधक त्या काळामध्ये सातत्यानं मंत्रालयामध्ये म्हणजे मंत्री होते, मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडं सगळी खाती जवळपास येऊन गेलेली होती. विशेष करून जास्त दिवस PWD सारखं खातं होतं. हे अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडं होत्या. करायचं म्हणलं असतं तर गेल्या 25-30 वर्षापूर्वीच म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये माळशिरस तालुका हे एक मॉडेल झालं. परंतु काही भागामुळं म्हणजे काही जाती समीकरण, काही गावांचा म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि पहिल्यापासून प्रेशर पॉलिटिक्स करायचं ह्या सगळ्या काम गव्हर्नमेंट देणार, हे करणार, निधी देणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार. परंतु मी तुला ही दिलंय आणि तू माझ्या बरोबरच कायम राहिला पाहिजे, नाहीतर मग तुझं बघ तू काय असेल ती. हा खेळ जो ह्या मंडळींनी हे केला त्या ह्याच्यामध्ये लोक शिकलेले नव्हते, अडाणी होते ह्या सगळ्यांनी. त्याच्यामुळे भीतीपुटी ह्यांच्या विरोधामध्ये जायला कोण तयारच नसायचं आणि त्याच्यामुळे हे निवडून यायचे, हे करत जायचे हे सगळ्या. तर त्या काळामध्ये आम्ही भाजप सेना हा विषय एकच पक्ष. आजची परिस्थिती ही त्या काळामध्ये काय नव्हती. बाळासाहेब असतील, मुंडे साहेब असतील, महाजन साहेब असतील, अगदी महाराष्ट्राचा विषय नुकताच घेतला तर. आणि त्याच्या पाठीमागे नंतर गडकरी साहेब, खडसे साहेब वगैरे ही काही मंडळी, पांडुरंग फुंडकर वगैरे, अण्णा डांगे अशी काही मंडळी होती, निर्णय घेणारी, काम करणारी, नाशिक फरांदे वगैरे ही अशी काही मंडळी होती. आणि त्यावेळेस असा पूर्णपणानं हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून ज्या नाण्याच्या बाजू दोन असतात त्याही ह्याच्यामध्ये एका बाजूला समाजकारण आणि एका बाजूला राजकारण, आणि ते पण समाजकारण 80% आणि राजकारण 20%, हा त्यावेळेचा फॉर्म्युला. आज ते समाजकारण हे अंगच पूर्णपणे बाजूला गेलेलं आहे आणि त्याच्या जागी पूर्णपणे उद्योग हा एवढाच आणि व्यवसाय हेच अंग त्याला जोडले. राजकारणाला दुसरं अंग हे उद्योग आणि व्यवसाय हेच जोडले. तुम्ही सत्ता आणि संपत्ती, सत्तेमधून संपत्ती, संपत्तीमधून सत्ता, हे जे गणित अलीकडच्या काळामध्ये झालं आणि अतिशय घाणेरडं, चांगल्या माणसाला बदनाम करणं, हे करणं, ते करणं आणि आपण सत्ता मिळवणं किंवा कारखान्याचे विषय हे ते अनेक विषय आहेत. आपण बोलत बसलो तर ही काही तुमची वेळ असेल परंतु लय दिवस लागतील त्याला, त्याच्यामुळे मी थोडक्यात बोलतो. आणि काका तुम्ही मांडवे गटातून निवडून आला ना पहिल्यांदा, वय किती होतं त्यावेळेस? महाराष्ट्रातला काही थोडे दिवस बरोबर झाले होते. 21व्या वर्षी तुम्ही सदस्य झाला, जेडपी सदस्य. आणि राजकारणात किती वर्षापासून आला म्हणजे वयाच्या? राजकारणात मी तुम्हाला सांगितलं ना, मी दुसरी तिसरीला असताना जे ज्यावेळेस शरद पवार ज्यावेळेस काँग्रेसमध्ये फुटून समाजवादी काँग्रेस काढलेली होती आणि त्यावेळेस पुलोद होतं, पुरोगामी लोकशाही दल. तर त्या पुलोद ह्या अर्थाचा पुरोगामीचा पू, लोकशाहीचा लो, नंतर दलाचा द, असं करून पुलोद असं एक त्यावेळेस होतं. आणि त्याच्यामध्ये ह्या जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, म्हणजे शिवसेना नव्हती मला वाटते कारण शिवसेनेचा जन्म त्या काळामध्ये नव्हता. म्हणजे 85ला काय ते विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये नव्हती शिवसेना. त्याच्यानंतर 90 पासून शिवसेना विधानसभेमध्ये आली. त्याच्या अगोदर काय झाले असले ऍक्सिडेंट, 1-2 आमदार काय ते काय मला कसं हे, कारण त्या काळामध्ये एवढं सक्रिय राजकारणामध्ये. पार्श्वभूमी कशी म्हणजे वडील होते का? वडील होतेच ना. वडिलांचा विचार हा म्हणजे सुरुवातीपासून शालेय जीवनामध्ये काय गोष्टी घडल्या होत्या त्या काळामध्ये आमचे लोक, जवळचे लोक त्या निवडणुकामध्ये, म्हणजे त्या काळामध्ये काय निवडणुका शंकरराव मोहिते पाटील विरुद्ध शिवाजीराव पाटील अशा झाल्या, काय निवडणुका शंकरराव मोहिते पाटील विरुद्ध शामराव पाटील, अशा काही निवडणुका झाल्या. तर त्या काळामध्ये जे आमच्या लोकांना विशेष करून म्हणजे समाजाचा, आता मी काही धनगर म्हणण्यासाठी मी म्हणत नाही, परंतु धनगर समाज हा तालुक्यामध्ये जास्त असल्या कारणानं तो आपल्याला फाईट आणि तो पर्याय आपल्याला होऊ शकतो, सत्ता आपली बाजूला सारू शकतो.
म्हणून साठी धनगर समाजावरती एवढा भयानक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग त्यांच्या बरोबर इतर लोकांबरोबर पण झालं. अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते म्हणतात ना, आम्ही मराठा किंवा मराठा समाजाचे लोक काय म्हणतात की आमचा समाजाचा मनुष्य म्हणून आम्ही म्हणजे असं, परंतु हे ह्यांनी निर्माण केलेलं मोहिते पाटलांनी. सामान्य माणसाला काही मिळालेलं नाही. जे काय ह्यांचं सुद्धा मराठा समाजातल्या सुद्धा सामान्य शेतकरी, वंचित, गरीब, म्हणजे गरीब म्हणजे काय फक्त मागासवर्गीयमध्येच नसतो, ज्या अगदी ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा, मराठा समाजामध्ये, जैन समाजामध्ये सुद्धा गरीब माणसं असतात. तर ह्यांना जे काही सरकारकडून ज्या काही त्या काळामध्ये ज्या काही योजना असतील किंवा काही फंड्स असतील किंवा काही असेल, तर हे सगळं काही कुणाला नव्हतं, हे सगळं स्वतःच्या घरामध्ये जातं. बघा, वयाच्या म्हणजे दुसरीपासून वडिलाचे काम बघत म्हणजे वडीलही होते राजकारण समाजकारणात, आणि लहानपणापासून म्हणजे दुसरीपासून वडिलाचे काम बघत आलेले, आणि वयाच्या 21व्या वर्षी जेडपी सदस्य झालेले. म्हणजे महाराष्ट्रात असे ठराविकच असतील की वयाच्या 21व्या वर्षी जेडपी सदस्य झालेले काका मोठे, आणि अभ्यासू. म्हणजे असंही नाही काय, म्हणजे एवढा अभ्यास किंवा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणं त्या काळात किती कठीण होते तरुणांचं. त्यावेळेस ह्यांच्यासारखे मुलांचं किंवा ह्यांचे कोण मित्र असतील ते काय करत असतील आणि हे काय करत होते, म्हणजे देशाचा विचार किंवा राज्याचा विचार किंवा आपल्या तालुक्यातल्या जनतेचा विषय, एक बलाढ्य शक्ती समोर होती आणि ती शक्ती पिळवणूक करत होती, आणि त्याच्या विरोधात आवाज उठवणं, त्याच्या विरोधात काम करणं कठीण होतं. आणि त्या काळात काम केलेले एक हुशार अभ्यासू नेतृत्व. परंतु गेल्या 22 वर्षापासून थोडं तुमचं राजकारणात काम म्हणा कमी झालेलं आहे. मग आता हे सर्व तुमची पार्श्वभूमी सांगितली, वडिलांची सांगितली, तुमची सांगितली, आणि ज्या नेत्यांशी तुम्हाला ओळखत होते त्यातून सगळं बघितलंय. परंतु आता जे चाललेलं आहे ह्याच्यात, आता जे राजकारण चाललेलं आहे ह्यात किंवा आताच्या इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका आहे तालुक्यात, आणि अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा आहे, म्हणजे तुम्ही यावं अशी ही लोकांची. काका मोठ्यांसारखी माणसं पाहिजेत राजकारणात. आता जर राजकारण बघितलं तर तरुण मी म्हणतो नको, आपण यात टिकू शकत नाही. परंतु तुम्हाला मानणारा एक चाहता आहे तालुक्यात. काका मोठे म्हणलं का, अरे काका मोठे सारखी माणसं पाहिजे. त्यासाठी आता तुमची काय भूमिका आहे, किंवा किती गटात तुम्ही म्हणजे तुमचे समर्थक असतील पक्षाकडून म्हणा किंवा तुमच्या वैयक्तिक ह्याच्या म्हणा, किती गटात किती गणात तुम्ही लक्ष घालणार आहात? की मुळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या आताच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट इथं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अजितदादा बरोबर इथे आहे का मला माहित नाही, परंतु आता आहे त्या आमच्या काळामध्ये काँग्रेस आणि विरुद्ध भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युती असा विषय त्यावेळेस होता. आता तुकडे खूप झालेले या सगळ्याही, आणि अनेकांच्या विचारधारा किंवा काय ह्या बदललेल्या पण आहेत. वाण नाही पण गुण पण अनेकांना लागले. मला कुणालाच काय असं म्हणायचं नाही, परंतु तुम्ही जे मगाशी म्हणलात प्रथम त्याचं मी उत्तर देतो की मी 2004 पासून आज 2026 पर्यंत थोडस राजकारणापासून बाजूला टिकलो. मुळात मी राजकारणात पहिल्यापासूनच उपेक्षित आहे. माझ्या वडिलांना ग्रामपंचायतीला उभा राहू दिलं नाही लोकांनी, त्याला राजकारणाचा भाग म्हणून. त्यांनी त्या काळामध्ये कारखान्यासारख्या अविश्वासाचे ठराव किंवा निवडणुका किंवा बाकी इतरांना आमदार केलं किंवा काय केलं, ह्या सगळ्या ह्या गोष्टी केल्या. परंतु त्यांना कधी कुठं जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये किंवा काय विधानसभेच्या ह्याच्यामध्ये त्यांचं काम असताना हे असताना ह्याच्यामध्ये ते होऊ दिलं नाही. आणि हे जवळून बघितलं होतं, काय जवळचेच लोक हे कशा पद्धतीनं करतायत किंवा काय. त्यावेळेसच ठरवलं होतं की आपण एक नाही एक दिवस ह्या सगळ्या गोष्टी घडवायच्या, आणि ते करत असताना संघटना वगैरे बांधणं हे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी कॉलेजला वगैरे होतो, पण मी त्यावेळेस कुस्ती मेहनत पण करायचो. बाकीचं काही हे जर असेल तर बाकीचे सुद्धा खेळ, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, सगळे खेळ खेळायचो त्या काळामध्ये. त्याच्याही माध्यमातून काही मित्र मिळवायचो, जुळवायचो, हे करायचो. जे काही पुढारी आपल्याला ज्यांचे विचार आवडतात त्यांच्या जवळ जाऊन बसायचो, ऐकायचो. आणि विशेष करून मला पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला थोडस, मी जी 11वीला पुण्याला मोरसवाडी कॉलेजला होतो त्यावेळेस तिथं
ज्या दुसऱ्या कॉलनीत तिथं एवढं अप्रतिम नियोजन होतं त्या संस्थेचं, पारशी समाजाची संस्था होती. परंतु तिथं हे सगळे सायकोलॉजी असेल, लॉजिक असेल, पॉलिटिक्स असेल, मानसशास्त्र वगैरे ह्या इंग्लिश मराठी हे तर काही कॉमन त्यावेळेस आमच्या काळामध्ये होतं, हिंदी इतिहास हे ते. परंतु जे लॉजिक किंवा सायकोलॉजी किंवा पॉलिटिक्स तर ह्याच्यासारखे विषय त्याही ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये शिकवणारे प्राध्यापक हे एवढे मेरिटचे लोक होते. आणि त्या काळामध्ये जी काही 1 वर्षामध्ये शिकायला मिळालं आणि त्याच्यातून एक आवड झाली अनेक काही गोष्टींची ह्याच्यामध्ये. आणि नंतर मी सांगलीला गेलो टीवायला, म्हणजे सांगलीला गेलो त्यावेळेस तिथून पुढं ते संभाजी पवार म्हणून आमदार होते, त्यांची आणि आमच्या वडिलांची संबंध होते. आणि मला पहिल्यापासून एकच सवय आहे की ह्या सगळ्या जे काय आपण करायचं ती कष्ट करायचं, ह्याच्यामध्ये यश किती मिळेल अपयश किती येईल हे सगळे आज अनुभव आले त्याचे, परंतु त्या काळामध्ये नव्हते. परंतु मी त्याचा कधी विचार किंवा कधी त्याची पर्वा कधी केली नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण फक्त करत राहायचं त्या सगळ्या. आणि संभाजी पवारांचे जे थोरले भाऊ शिवाभाऊ होते ते त्यावेळेस मी कष्ट करत असताना, उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं म्हणजे जोर, बैठक, सपाटी वगैरे काही धाव खोदणे, उकरणे, चढणे दोर किंवा काही इतर गोष्टी ज्या असायच्या, पकडी वगैरे, तर हे करत असताना ते शिवा पवार म्हणून त्यांचं नाव होतं, शिवाजी पवार, ते पण कुस्ती पैलवान होते. तर ते म्हणायचे कर तू कर, तुझ्यासारखं कोणच करत नाही, तुला कोणाला सांगायची काही गरज नाही, तुझ्या हाताला कोण लागायचं नाही. म्हणजे ती ही एक ऊर्जा होती जी तेवढी ती पहिल्यापासूनच एक कुठलीही गोष्ट करताना आपण जे टॉपला जायचं ही एक त्यावेळेस त्या आणि प्रामाणिकपणानं करायचं या सगळ्या. तर असं जे आहे ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या ते करत आहोत. मांडव्यावरती आजही माझं प्रेम आहे आणि सगळे लोक माझे परिचित आहेत. मांडवी गटातून करता येत म्हणजे असं नाही, तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समिती हा काय माझा विषय नाही, परंतु दिसती ह्या परिस्थितीमध्ये आज अनेक कार्यकर्ते बोलतात की तुम्ही निवडणुकीला कुठेतरी आलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. मी त्यांना एवढं एकच सांगतो, आम्ही 20-25 वर्षापूर्वी साधापुरीचा कारखाना उभा करायचा प्रयत्न केला, उभाही झाला. नंतर काय शाळा असतील किंवा काय असतील किंवा काय हे डांबरीकरणाचे प्लॅन्ट असतील किंवा काय बाकीचे इतर सार्वजनिक कामामध्ये विशेष करून म्हणजे ज्यावेळेस मी विधानसभेला फिरलो त्यावेळेस पूर्व भागामध्ये सुद्धा काय फार सुधारणा होती याच्यातला काही भाग नव्हता. अकलूजमध्ये सुद्धा अनेक समस्या होत्या. आणि असंही बोलले जाते, आज जे डांबर दिसतंय त्यावेळेस तुम्ही जे फिरला तुम्हाला जी समज दिसते त्या डांबरीकरणाच्या बाबतीतही तुमचं मोठं काम आहे असंही बोलले जाते. नाही, तशी परिस्थितीच होते ना. विषय म्हणजे अनेक रस्ते हे मास्टर प्लॅन मध्ये नव्हते. बाकीचे ह्या राज्य महामार्गाला नॅशनलचा तर विशेष थोडा तालुक्यामध्ये काही ते रस्ते नव्हतेच. परंतु ह्या सगळ्या मला काय मगाशी जे मी सांगत होतो, मला काय वाटायचं की फक्त आपल्या पश्चिम भागाचीच ही परिस्थिती आहे. परंतु विधानसभेत त्याच्या अगोदर काही थोडंफार फिरायचो, परंतु कार्यक्रमाच्या निमित्त संध्याकाळचं असं जायचं, एवढं काही लक्षात काही यायचं नाही. परंतु विधानसभेच्या अगोदर आणि विशेष करून मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ज्या वेळेस अगदी खालच्या पूर्व भागामधली सगळी गावं मिरळ, लवंग, बोरगाव, मावळ, श्रीपूर, खंडाळी, वेळापूर, अकलूज, यशवंतनगर, पुढं सोडलं आपली यशवंतनगरचा जरा, तर अगदी इकडं तांबव, गणेशगाव हे ते सुद्धा ह्या भागातली जी काही रस्त्यांची परिस्थिती होती इथं सुद्धा डांबर नव्हतं. आणि ह्या सगळ्या ही ह्याच्यामध्ये वर तर म्हणजे मास्टर प्लॅन मध्ये रस्ते सगळे गाडी रस्ते किंवा अगदी असं एवढे पट्टे असायचे आणि त्याच्यावरून लोक मोटरसायकलवरती जायचे. आणि 4 चाकीचा तर विशेष नाही. मी ज्यावेळेस 97ला उभा झालो राहिलो त्यावेळेस माझी 42-46 म्हणून गाडी होती. मी इकडं नेटवेवाडी म्हणून तिथं जात असताना पट्ट माझी गाडी पट्टी झाली होती पूर्णपणे. आणि ती लोकांनी तिथे त्यावेळेस हे सगळं उचलली हे केलं. ती गाडी घेऊन मी पाक त्या कोपऱ्याशी पूर्ण डोंगरात गेलो ती गाडी. नंतर आलं त्यावेळेस त्या लोकांशी काही संवाद साधले. मी निवडणुकीत जर पहिल्यांदा जर कुठलं काम काय केलं असेल तर पहिल्यांदा कारुंड कोथळ रस्ता केला. तो माझ्या विरोधकांनी काम घेतलं, परंतु ते काम झालं पाहिजे ही भूमिका होती. म्हणून साठी जी काही अगोदर लोकांनी हे केलेलं होतं, काम कुणी घ्या म्हणणं मला त्याची परवा नाही, परंतु काम झालं पाहिजे ही भूमिका. आणि तशाच पद्धतीनं मी मांडवे जिल्हा परिषद गटाचा सदस्य होतो.
परंतु तालुक्यातली कामं कशी झाली पाहिजे, तालुक्यामध्ये जी काही ही असेल ती म्हणजे सगळी मंडळी आमची भाजप सेनेची यायचे माझ्याकडे आणि ह्या सगळी कोण मित्र म्हणून यायचं, कोण नातेवाईक म्हणून यायचं, कोण जवळचं म्हणजे असे काय ह्या सगळ्याही ह्याच्यामध्ये जे लोक येत होते त्याही ह्याच्यामध्ये मी असं कधी बघत नव्हतो. काम एखादं जर असलं, सरळ असलं, चांगलं असलं, एखाद्यावर अन्याय असला किंवा काय, भले मग तो मोहिते पाटलाचा जरी असला, तर मी असं कधी केलं नाही की बाबा हे मोहिते पाटलाचं आहे म्हणून ह्याचं काम करायचं नाही, ही अशी कधी भूमिका घेतली नाही. सगळीकडे काम झालं पाहिजे, आपल्याला जेवढं करता आलं मी केलं पाहिजे ही भूमिका, त्या भूमिकेतून मी काम केलं. आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सत्ता, पंचायत समितीमध्ये त्यांची सत्ता, म्हणून साठी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना 10% वाढीव आणि त्यांच्यापेक्षा आम्हाला 10% कमी, हा 40%चा परिणाम मी म्हणजे पाडला. त्या मला मदत करणारी काही मंडळी होती. सगळं सांगायचं म्हणलं तर ह्याने निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये तो वेळ जातो, परंतु सगळं सांगत नाही. मला तालुक्यातलं गाव ना गाव रस्ते सगळं प्लॅन माहित आहे, सगळं माहित आहे, तुमचं पाणी केलेलं पुरवठा आहे. योजना, नंतर ह्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, लघु पाणी पुरवठा, नंतर अगदी हरिजन रस्ते किंवा सीआरचे असतील किंवा काही पीडब्ल्यूडीचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, ग्रामसेवक स्तरावरती जे काही फंड्स येतात त्याच्यातून काय केलेले असतात, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. आता भूमिका काय तुमची आता? या भूमिकेमध्ये माझा सगळ्यात मोठा प्रश्न आता सध्या कारखान्याचा आहे, माझी शिक्षण संस्था आहे आणि एक डांबरीकरणाचा प्लॅन ह्या रस्त्याला धरूनच आहे. ह्या सगळ्या मोहिते पाटील बांधकाम मिनिस्टर असताना मी तिथं केलेलं आहे, म्हणजे ते सगळं एमओएसटी सर्टिफिकेट वगैरे हे ते त्या काळचे हिंदूराव नाईक, निंबाळकर, सरसंघकाळ, परत एकादन बाबर, तर मी टेबल तोडत होतो त्यावेळेस चीफ इंजिनियर जगताप म्हणून त्यावेळेस चीफ इंजिनियर होते ते हिंदूराव वगैरे हे सुद्धा म्हणजे का असं नसतं या सगळ्या समजून आम्ही आहे. परंतु एक तरुणपणामध्ये ते काही तेवढं सण आणि काही एवढं सण होत नव्हतं, म्हणून साठी ह्या गोष्टी झाल्या आणि मी आणलं ते गोष्टी आणि मोहिते पाटील जे कुणालाच प्लॅन करू देत नव्हते केलाच नाही. आता इलेक्शनची काय तयारी? ह्या इलेक्शनची तयारी ह्याच्यावरती मी तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये काम केलं, भले ही गेल्या काय 13-14 वर्षामध्ये जे काही सेनेचं, भाजपचं, उभाटान हे जे काही चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी तर मी राजकारणापासून बाजूला असल्यामुळं मला ह्यांचं नेमकं काय काय चाललंय हे तर काहीच माहित नाही. परंतु आमच्या काळामध्ये शिवसेना आणि भाजप हा ह्याचा कार्यकर्ता काम करणार त्या सगळ्या म्हणजे बाळासाहेब मुंडेसाहेब, ह्याच्या विचारधारेवरती जरा थोडंसं काय आमचं त्यावेळी शिबिर असायची, पार्टीचे शिबिर असायचे, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही विकास कामावर असायचे. तर ह्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये जी त्या काळामध्ये जी काही नेतृत्व करणारी मंडळी होती किंवा काय ती सरळ होती, दिल्ली क्षेत्र पाळणारी होती, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं. आता इथंच तुम्हाला सांगतो 2004ला मी ज्यावेळेस विधानसभेला उभा राहिलो त्यावेळेस 2004 मध्ये लोक विधानसभेला भारतीय जनता पार्टीला कमी सीट होत्या आणि सेनेला सीट जास्त होत्या, काय सीट वाढवून भारतीय जनता पार्टी मागत होती, परंतु सेना सोडत नाही, ह्याच्यावरती एकही सीट बदलली गेली. परंतु परिस्थिती अशी आली की भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या आणि शिवसेनेच्या लोकांची की काही मतदारसंघामध्ये आपण जे उमेदवार देतोय ते कुठेतरी कमी पडतात किंवा काय काय व्हायचं की ते उमेदवार चांगले होते, परंतु ते दुसरे व्यवसाय त्यांच्याकडे असल्यामुळं किंवा ते इतर क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं त्यांना हा राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला वेळच मिळायचा नाही, त्यांना ते काय वाटायचं नाही. आणि ही महासत्ता असल्यामुळं मुळात त्यांना जे काही असेल ते काम काय तेच काही माहित नसेल. त्यांचा उद्योग योग उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टर तर तुम्ही पूर्ण डॉक्टर केलाच देणार ना, तुम्ही काय ह्याच्यामध्ये एखाद्याचं भांडण लागले म्हणून काय तुम्ही सोडवायला जाणार आहे. तसं जे काही त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून जे काही होते त्यावेळेस म्हणजे त्यांचे व्यवसाय हे वेगळे होते आणि ते त्यांचे चांगले चालत होते, त्याच्यामुळे ते अगदी आम्ही काही 99च्या निवडणुकीच्या वेळेस एक कार्यकर्त्यांची मिटिंग ठेवली होती काम करणाऱ्या, तर त्या मिटिंगला मी फोन केला आणि म्हणलं असं असं जे काही असं सगळ्यांचा आभार मानासाठी मिटिंग बोलवली, तर म्हणले माझं मॅटर चालू आहे, माझं मॅटर संपल्यानंतर मी येईल, हरकत नाही म्हणलं काय मॅटर. म्हणजे त्याच्यात जो हे आहे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या काळामध्ये 2-2 महिने निवडणुका चालायची, रात्रंदिवस फिरायची, पिठलं भाकरी खायची, सगळं पदरनच काय काय गोष्टी म्हणजे मी काय काय केलं ते काही सांगणार नाही. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे एकत्र आले त्यांचे किमान आभार मानण्यासाठी
किंवा त्यांना कुठेतरी थोडंसं शाबासकीची थाप टाकण्यासाठी तरी काही थोडंसं तर त्याच्यापेक्षा त्यांचा व्यवसाय हा तो आणि त्याच्याबद्दल मला त्या व्यवसायाबद्दल बोलत नाही तो व्यवसाय त्यांनी प्रामाणिकपणा विषय इथं काय होता जो राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतात जे निधी आणावे लागतात त्यासाठी काही ते काही असं आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून हे काही फार पैसे असतात असं काही भाग नाही ह्याही ह्याच्यामध्ये मुळात सरकार कोणाचं आहे त्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यावरती किती पैसे आहेत काय आहे आणि आपले संबंधित मिनिस्टरचे किती संबंध आहेत काय आहे ह्याही ह्याच्यामध्ये त्याला धरून एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो. आजही काही सदस्य निवडून आल्यानंतर आश्वासन देतात, तरुणांना देतात, नागरिकांना देतात, असं करू तसं करू आणि नंतर मग 5 वर्ष अशीच निघून जातात. असे सांगितलं ना अलीकडच्या काळामध्ये मला बघायला मिळतं हे माझं व्यक्तिगत मत आहे म्हणजे आणि मला दुर्दैव हे वाटतं ह्या सगळ्या की ते माझ्या पार्टीमध्ये सुद्धा झालं ह्या सगळ्या आणि विशेष करून ज्या काही असेल ते त्यावेळेस एक भक्कम संघटना एक मजबूत संघटना कुठंही जी काही असेल ती लढता लढता मरून म्हणणारी संघटना असं एक त्या जी काही मी त्या वेळेचा जो काही दृष्टिकोन ती नाही जाता कुठंतरी 4 फुटाण्यावरती केव्हाही कुठंही कसंही काय त्याचं जरा थोडस काय आज तेच आपण मूळ मुद्द्यावर लोकांची तरुणांची तुमच्या चाहत्यांची अपेक्षा आहे आज तर मग तुम्ही फॉर्म भरणार पण अपेक्षा आहे परंतु आता अशा मंडळींचे राज्यकर्त्यांचे व्यवसाय झाले बरं मी जे काही असेल ते मी राजकारणात आल्यानंतर मी जो 97चा माझा पॅटर्न होता तोच चालू करणार मी कधी कुणाचा 1 रुपया घेतलेला नाही जे महाराष्ट्र सरकार असू द्या केंद्र सरकार असू द्या जिल्हा परिषद असू द्या ग्रामपंचायत असू द्या ते शेवटच्या घटकापर्यंत मिळावं आणि ते मिळालं पाहिजे ही माझी भूमिका असायची आणि त्याच्यासाठी काय मी असं काय कुठं काय कुणावरती काही असलं काय कुठलं पर्सेंटेज वगैरे किंवा काय असलं काही मी बिलकुल करत नव्हतो आणि अलीकडच्या काय मंडळींना मी सगळेच तसे आहेत असं काय भाग नाही परंतु काय मंडळींना ही काँग्रेसची प्रवृत्ती जोरात त्यांच्यामध्ये शिरलेली आहे आणि पार्टीमध्ये सुद्धा काँग्रेसची विचाराची लोक खूप संख्येनं आलेले आहेत त्याच्यामुळे धावल्या सण बांधला पावला पण वान नाही लागला अशातला प्रकार बऱ्यापैकी व्हायला लागलाय आणि माझ्यासारखी असतील किंवा अनेक मंडळी मला काय भागावं लागलं काय केलं काय ही काही मी आपली सांगणार नाही परंतु या सगळ्याही ह्याच्यामध्ये माझा आताचा दृष्टिकोन या जिल्हा परिषद पंचायत समितीकडे बघण्यात आला की किमान आता तरी मला वाटत होतं की महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी वाटत होतं की कुठंतरी जे काही असेल ते तालुक्याचं नेतृत्व आपल्याला विचारेल बोलेल काहीतरी करेल त्या सगळ्या कारण ते ज्यावेळेस आमदार झाले किंवा काही त्यावेळेचे विषय काय सांगणार नाही परंतु आपण एक तालुक्याचा आमदार म्हणून तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यावेळेस आपल्या बरोबर असणारी मंडळी आणि भारतीय जनता पार्टी राज्यात नव्हे तर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत या सगळ्या अशी परिस्थिती असताना आपण काम किती करू शकतो या सगळ्या हे मला माहित आहे ना आणि ह्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये हा जो ह्या सगळ्या त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काही हे झाला परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जी सुरुवातीलाच काही गोष्टी सांगितल्या त्याही काही मी शांततेची भूमिका तर गेल्या 22 वर्षापासून ठेवली होती कशाला ह्यांच्या विरोधात तर काय बोलायचं किंवा कुणाला काय म्हणायचं किंवा काय परंतु काही लोकांनी त्यांना एवढं भरवलं आणि त्यांनी एवढे कान हलके ठेवले माझ्या बाबतीत काही कॉमेंट केलं त्या सगळ्या त्याचाही दुःख नाही काय हरकत नाही परंतु गेल्या महिन्यापर्यंत सुद्धा आजपर्यंत त्या सगळ्या मी म्हणलं होतं की वाटलं होतं की जाऊ द्या नगर परिषदेचा काय आपला तसा काही संबंध येत नाही त्या सगळ्या मुळामध्ये मला राजकारणाचं काही परंतु ह्या सगळ्या माझ्या उतार्यावरती आजही 1000 लाख रुपये आजही कारखाना विकला गेलेला हा परंतु आजही 1000 लाख म्हणजे 10 कोटी रुपये ते माझ्या उतार्यावर मी म्हणलं नाही असं कधी की काय बाबा ह्या समर्थने असं केलं तसं केलं मला अशा अडचणी आल्या असं कधी मी म्हणलो नाही किंवा या शाळेसाठी काय करावं लागलं हे मला माहिती माळशिरसला एक संस्था वडिलांनी काढलेली मुलींची तुझ्या तुकड्या म्हणत त्याच्यावेळेस किंवा काही अन्य अप्रोचच्या वेळेस किंवा काय अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये काही शाळेच्या काही गोष्टी होत्या ते सांगत नंतर वेळ जाईल परंतु माझं पहिला दृष्टिकोन काय होता की ह्या सगळ्या 2004 ला विधानसभा लढवण्याचा दृष्टिकोन हा होता की 99ची निवडणूक लढवल्यानंतर मताचा फरक किती पडतो त्यावेळेस फरक होता 20,000 10,000 मतं त्यांची मला घ्या आम्हाला घ्यायची तर हा फरक
मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो अकलूजपासून खालच्या भागामध्ये विशेष करून त्यांच्या माणसं अशा चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ह्या मोहिते पाटलांच्या आणि त्यावेळेचं राजकारण सांगतो की हे जे आताचे आमदार होते त्या आमदारांनी जे त्यांचा बऱ्याच दिवसापासून संबंध होते ते काय करायचं सगळ्या गोष्टी काही आज बोलणार नाही, परंतु त्याही काळामध्ये हे सगळं त्यांनी बोलवून घेतलं आताच्या आमदारांना. आणि आपण पडतोय असं मोहिते पाटलांना वाटल्यानंतर त्यांनी त्यांचाच एक मनुष्य तिरंगीमध्ये उभा केला, माझ्याबद्दल अपप्रचार केला, जेवढं निगेटिव्ह काय पसरवता पाहिजे, मी कसा नालायक आहे, मी कसा अमुक आहे तमुक आहे, या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या जवळचे लोक घेतले त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनी सांगितल्यानंतर ते खरं वाटतं ना. तुम्ही माझ्या वस्तीवरती राहताय आणि तुम्ही जर समजा म्हणला की काका रात्री असं असं केलं, असं जर म्हणलं तर ते दुसऱ्या गावचे लोक साहजिकच तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहेत ना. म्हणजे असं जे हे सगळं निर्माण केलं गेलं आणि ह्या सगळ्या शेवटी एवढा प्रचंड पैशाचा वापर केला गेला, कार्यकर्त्यांना अनेक पैसे दिले गेले आणि मी तयार केलेली पार्टी पूर्णपणानं तोडून हे सगळे परत त्या काळामध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून डॉक्टर उभे केले आणि त्याच्यावर बोलणं. परंतु मला सांगायचं हेच, आमदारकी किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कुठलंही पद असेल हे सर्वसामान्य जनतेसाठी असलं पाहिजे, ज्याला गरज असेल त्याला असलं पाहिजे. एखादा युवक आहे त्याची पात्रता चांगली आहे, त्या पात्रतेप्रमाणे त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला 4 पैसे मिळाले पाहिजे, त्याची योग्यता असेल, पास असेल, त्या परिषदेत असतील, UPSC सारख्या त्या ह्याच्यानुसार त्याला ते मिळालं पाहिजे. ही एक अशा पद्धतीची भूमिका होती. व्यापारी वर्गाला सुद्धा त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो, जो पहिल्यापासून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी वर्ग हा जो घडला गेला त्याला कुठंतरी पहिल्यांदा न्याय मिळाला. तुम्ही सगळ्या गोष्टीच्या तुम्ही किमती ठरवता, सगळ्या गोष्टी करता, तुम्ही वाटत ते काही करता ह्या सगळ्या, आणि तुम्ही मात्र शिकं एवढं कष्टानं किंवा काय ह्या सगळ्या कुठलंही काय भरोसा नसणार पीक त्याचा मात्र तुम्ही हमी भाव ठरवत नाही, त्याचं मात्र तुम्ही तर ठरवत नाही त्या सगळ्या. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज ह्या सगळ्या नुसत्या शेतीवरती हे सगळ्या किती माणसांचं म्हणजे आज ही तुम्हाला सांगतो, मालकापेक्षा मजूर आज मोठा आहे, मालकापेक्षा मजूर आज मोठा, कारण त्याला किमान गाड्याला 500 रुपये आणि महिलेला किमान 300 रुपये 800 रुपये मिळतात. त्या सगळ्या 800 रुपये द्यायची परिस्थिती असेल त्याला 800 रुपये द्यायला लागतात. तर हे आजही शेतकऱ्याची पिळवणूक चालू आहे, आजही तरुण असं बेकार फिरत आहे. आणि जे काकांनी जे काम केलेलं आहे पूर्वीसारखं तसंच आजही त्या कामाची गरज आहे. आणि त्यामुळे शांत राहिले, पक्षासाठी भरपूर केले, शांत राहिले, तरी पण आता त्यांना ते बोलूया ना, म्हणून परत ते त्यांची एंट्री होत आहे. ते अजून मी मगाशी हे सांगितलं, मी अजून ठरवलेलं नाही, मी उद्याच्याला काय लोकांबरोबर चर्चा करून मी ते ठरवणार. त्याच्याबरोबर मी पार्टी बरोबर आपण चर्चा करतोय, पार्टी बरोबर काय काय मुद्दे मी सांगतोय या सगळ्या. आणि जर समजा मला योग्य वाटले पार्टीला काय आमच्यामध्ये काही निवड झालं किंवा काही तर त्याच्यातून काही गोष्टी घडू शकतात, परंतु पार्टी सोडून काही गोष्टी किंवा काय ह्या सगळ्या करायची व्यक्तिगत पातळीवर मला पार्टीने 20 वर्षापूर्वी सोडले, परंतु मी अजून पार्टीला सोडलो नाही या सगळ्या. पण आजही मला काही पार्टी सोडायची इच्छा नाही या सगळ्या, परंतु पार्टीनं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा, सगळ्या कोण लायक काय कोण नाही. आज महाराष्ट्र त्याच्यावर बोलणं उचित नाही, परंतु काय सगळं हे जे काँग्रेसीकरण किंवा काय हे सगळं आम्ही सहन करायचं, हे सगळं एवढं काय ज्याच्याशी संघर्ष केला त्याला पार्टीत घ्यायचं, आमदार करायचं त्यांच्या संस्थांना मदत करायच्या. आणि आज आम्ही अक्षरशः आम्हाला स्वतःला किती अडचण आहे तेवढी पातळीवरती एवढा संघर्ष करून कष्टाने करून किती म्हणजे समोर हे सगळं जे काही असेल सगळं मेलेलं वाटतं ना. आणि ह्या इतक्या घाणेरड्या लोकांना म्हणजे राहणं सुद्धा नको वाटतं ना. कशाकडे म्हणजे काय प्रेम नाही, काय नाती नाही, काय भावना नाही, काय कुणाच्या बद्दल धंदा
मग तुम्हाला मी आता इथं शब्द वापरत नाही याच्यामध्ये, माझ्याजवळ अनेक शब्द आहेत. जितकं घाणेरडं असं एवढं घाणेरडं. तर इथून पुढं फक्त प्रामाणिक कार्यकर्ते उमेदवार असावे, त्यांना संधी मिळावी, काम करणारे असावे. मी काय म्हणतो की त्यांनी प्रपंच बघू नये असं नाही, पहिला प्रपंच बघा. परंतु जर तुम्हाला प्रपंचात राजकारणातून करायचं असलं तर इतर सगळ्या क्षेत्रात तुम्हाला की राजकारणापेक्षा अनेक पैसे मिळतात. धीरुभाई अंबानीनं काही अदानीनं काही राजकारणातून पैसे मिळवून तर तुम्ही कुठलाही बाकीचा व्यवसाय करा नसलं, परंतु जो सेवाभाव वृत्तीचा आहे, जो समाजाचा विकास करणार आहे, जो राष्ट्रहिताचा आहे, जो राज्यहिताचा आहे, जे म्हणजे म्हणजे जे काही सरळ सरळ जे काही सरळ मार्गाने किंवा काही निर्णय असतील सरकारच्या माध्यमातून जे करायचे ते तुम्ही लोकांच्या लोकहितासाठी करा ना. त्याही ह्याच्यामध्ये पूर्णपणे स्वतःच्या स्वार्थासाठी करायचं. आणि माझ्याजवळ 400 कोटीची संपत्ती आहे, 1000 कोटी संपत्ती आहे, 10,000 कोटी संपत्ती आहे. मी केली तर बघत नाही आली तसं काळामध्ये. सगळ्यांची संपत्ती 300 कोटीच्या वर, 400 कोटीच्या वर. ही काही पद्धत झाली का? ज्या पार्टीमध्ये तुम्हाला सांगतो की काय म्हणायचं किंवा काय त्यावेळेस त्या काळात लहान होतो काय गोष्टी सांगितलं, परंतु ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये किती स्वच्छपणा, किती काय होतं, संघाचे विचार काय होते सगळ्या आणि त्याच्यामध्ये काँग्रेस मधले आलेले लोक वाटतं ते करता येत आज काही. आणि ज्यांनी 25-30 वर्षापासून केलेले लोक जे आहेत ते आज भाजपमध्ये येऊन तेच करतायत जे काँग्रेसमध्ये केलं. आता जिल्हा परिषदेमध्ये बी तेच, पंचायत समितीमध्ये असतील. मग अशा पद्धतीचा हा जर विषय जर असेल तर मस्त मोदीजी म्हणतायत त्याच्यासाठी काम करतायत, त्यांना तेवढी त्याची पात्रता आहे, त्यांची क्षमता आहे, त्यांना अनेक जगामध्ये अनेक देशांचा पाठिंबा आहे. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खालच्या पातळीवरती हे अधिकारी पदाधिकारी मिळून किती घाणेरडापणा करतायत ते कुठंतरी बघा ना तुम्ही. त्यांचे ते काका मोठे लोकांना माहित आहे, लोकांना माहित आहे, परंतु त्यांच्या बोलण्याच्या भावनेतून हे तरी समजलं की त्या काळात काम केलेलं किंवा जन्मापासून वडिलाचे काम बघितले आणि तिथून दुसरीत असल्यापासून त्यांचे ते काम करण्याचे आपला उमेदवार निवडून आणायचा आणि लहान त्याच्यामुळे त्यांनी बाकीचं इतर काही त्यांना फारसं बघायला मिळालं नाही. पार्टीचे अध्यक्ष परंतु त्यांना प्रत्यक्ष सत्ता काय असते, विरोधी पक्षाची काय असते किंवा काय त्या काही गोष्टी फार काही त्यांना माहित नव्हते. ते आपलं या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या पातळीवरती काम करता येतं ते आपल्या पार्टीचं ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये ते करायचे. असं माझा दुसरा एक प्रश्न आहे की आपण तुम्ही खर्च बोलून जातो तुम्ही संघर्षमय राजकारणी संघर्ष केलेला आहे, तालुक्यातील प्रयत्न केलेला आहे, मी सगळं बघितलेलं आहे. तरी पण आता जे तुम्ही सांगितलं ते त्या माळशिरस तालुक्यातील स्थानिक भारतीय जनता पार्टीमध्ये हे चालू आहे का? हे तो खराच कार्यकर्ता ज्यांनी संघर्ष केलेला आहे त्याला न विचारता निर्णय घेणे किंवा किमान त्यांना उमेदवारी नका देऊ पण विचारलं तरी हे तालुक्यात बीजेपी मध्ये चालू आहे का? त्याच्यामुळे तर एवढं बोललो. आणि दुसरी गोष्ट अशी की तालुक्याचा आता सध्या जे नेतृत्व करत आहे माझे आमदार असतील त्यांची माझे समजून चांगलं हिंदुत्व काही विषय नाही, परंतु ते त्या भोवताली मी काही असं पुन्हा राज ठाकरे सारखं किंवा ह्याच्यासारखं म्हणत नाही तिची बडवे तयार झाली किंवा काय झाली ह्यांच्याशिवाय ती फारच असं स्वतः म्हणजे गाव दौरे किंवा काय गाड्या वस्त्या नेमकी प्रश्न ते मला काही तसं आणि मी स्वतः काही गोष्टी त्यांना बोललो त्याच्यावरती मला समाधान काही गोष्टी. तिसरी गोष्ट अशी की माझ्याच बाबतीत अनेक आरोप काही मंडळींनी केले, मी काही ते सांगणार नाही, वेळ आली तर ओपन सभेमध्ये सांगायची माझी तयारी. बरं काय समजा एखादं काय एक उदाहरण सांगतो, काय एखादा व्यसन असेल किंवा काय विषय असेल
हा माझा वैयक्तिक विषय असेल की ह्याच्यामध्ये माझा एक जवळपास ह्या विश्वासामध्ये बरंच काय कोल्हापूर काम केलं जीवनामध्ये राहावं न राहावं आणि प्रश्न अशा ह्याच्यामध्ये काय माझं अतिशय म्हणजे मी कसं जगलो कसं वागलो कसं राहिलो कसं झोपलो काय केलं केव्हा आंघोळ केली केव्हा उठलो काय त्या सगळ्या गोष्टी काय हे सगळं न सांगण्याच्या पलीकडचं आहे. बरं हे कुणाला पुन्हा काय गोष्टी न खरं वाटणार अजून अनेक गोष्टी आहेत की ह्या सगळ्या मी तुम्हाला एक पण काय बोलू परंतु यांच्याकडून माझी अपेक्षा एकच होती की काय हे कारखान्यासारखे किंवा काय शिक्षण संस्थेसारखे किंवा गांधीच्या बँकसारखे किंवा काय ज्या गावामध्ये आपल्याला रस्ते झाले तिथं पाहायचे, तिथं जायचं, असे अनेक काय विषय होते. तर सगळ्याच विषयाच्या संदर्भात काही विषयाचे प्रश्न होते काही पुण्याच्या बांधकामाचे प्रश्न होते. आणि व्यक्तिगत पातळीवरती काही लोकांचे प्रश्न असायचे त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो मी काय एखादं सांगत नाही परंतु अगदी विहिरी वगैरे पत्रे किंवा काही इतर गोष्टीची जी काही जिल्हा परिषद पंचायत समितीमधून ज्या काही गोष्टी मिळायच्या ते कधीच कुठल्या सामान्य माणसाला मिळाल्या माझ्यावरती आज काही कुठली एखादी अपघात दाखल केली तरी मला काही त्याची भीती वाटत नाही पण मला समाधान ह्याचं आहे की मी एका गावात 35-40 विहिरी त्या काळात म्हणजे ती काही मी माझ्या पदाची दिली नाही मी काही माझ्या दिशाची दिली नाही परंतु महाराष्ट्र सरकार त्यावेळी पालकमंत्री त्यांना अनेक गोष्टी होत्या आणि ह्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलं मी असं कधी कार्यकर्त्याला बोलवणार तुझं हे करा तू ह्याला एवढं पैसे भरा मग तुला संडास मिळालं मिळालं असं कधी केलं मी गावात त्याच्या घरी जाऊन जे काही नावानिशी आजही सांगेन मी गावात त्याच्या जाऊन मी त्याला विहिरी दिलं की घर घर तिथं खालची जा काय अडचण मला सांग कसं काय तुम्ही काम केलं एखाद्या लोकांना सामान्य माणसांना किंवा त्याच्यावरती अन्याय झाला एखाद्या माणसाला म्हणजे मला त्यावेळेस लँडलाईनचे फोन होतो रात्रीच्या 12-1 वाजता मी कुणाच्या तरी मार्फत जर सध्या तिथं काही सोयी असेल किंवा कार्यकर्ता एखाद्या किंवा कार्यकर्ता एखादा तिथं मात्र एखाद्या गावात जाऊ शकत असेल तर त्याला 12 वाजता सांगितलं की तुम्ही काम झालं असं भाजपवर प्रेम असणार एवढं संघर्ष असूनही भाजप बद्दल आजही त्यांचं तेवढंच प्रेम आहे परंतु माळशिरस तालुक्यात ज्यासाठी आपल्याला जनता निवडून देते ज्यासाठी जनता आपल्याला नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्यात किंवा तालुक्यात पाठवते त्या जनतेचे काम प्रामाणिकपणे करणारा नेत्याला तिकीट देणं किंवा तसे त्या नेतृत्वाने त्याचा विचार करणं हे महत्वाचं आहे. काका मोठे यांच्या म्हणण्यातून एकच आहे की मला सदस्य किंवा मला शिवायचं नाही पण अशी माणसं ते कामाची माणसं दूर राहतात त्या कामाच्या माणसाला विचारलं जात नाही ते आता पक्ष वाढवण्यासाठी त्याची गरज आहे आणि ते सध्या जे नेतृत्व करतात तालुक्याचे त्यांनी हा विचार करावा असे आम्ही महाराष्ट्र टीव्हीच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो. आणि मोठे साहेब तुम्ही अतिशय परखड आणि तुमचं ते नाव आहेच. परवा मी पूर्वेला बारामतीत चालू होतो पूर्वेला थांबलो होतो तर तिथं विषय निघाला असं राजकारणात तर तिथं म्हणले की काका मोठे सारखी माणसं राजकारणात पाहिजे म्हणजेच काहीतरी आहे काका मोठ्यांच्या वेळेस काम चांगलं झालेलं आहे प्रकट विचाराचा माणूस आहे त्यांना काहीतरी वाटलं म्हणूनच ते आमच्यापाशी बोलले तर महाराष्ट्र टीव्हीच्या वतीने तुमचे आभार मानतो थांबतो.